खारी बुंदी आठवते का तुम्हाला? खारी बुंदी काय करा माहिती आहे का? खारी बुंदी ना असं प्लेटमध्ये घ्या. खारी बुंदी आहे ना प्लेट. राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे ब्लॉगमध्ये. तर आज मी काय तर करणार तर होतो मी आता विसरलो मी, पण जाऊ दे, आपल्याला ब्लॉग करता करता समजेल मी काय करणार काय नाही ते. पण आय होप, मला वाटतं तुम्हाला मागचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ठीक आहे. काय चांगले व्ह्यू चालते, बरं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, चालेल ठीक आहे, जाऊ द्या सोडा. तर आपल्याला ना एक आता एक तुम्हाला सांगतो, घरी तुम्ही राहत ना, तुम्ही जर घरी असाल ना तर ना काय करा माहिती का तुम्ही, तर एक तर काय घ्या माहिती आहे का तुम्ही, तुम्हाला सांगतो, थांबा एक मिनटं थांबा. आणि या व्हिडिओ केला ना मी करत होतो ना, तर आता खूप जणांना कळालं मी व्हिडिओ करतो. तर एक काम करा माहिती आहे का तुम्ही, तर म्हणजे अशी खारी बुंदी आठवते का तुम्हाला? खारी बुंदी काय करा माहिती आहे का? खारी बुंदी ना असं प्लेटमध्ये घ्या. खारी बुंदी आहे ना जलवा आहे हमारा, प्लेटमध्ये घ्या. आणि त्याच्यामध्ये ना दही असते ना, दही, दही टाका मस्त अशी. दही टाकली ना, मग त्याच्यामध्ये ना मित्रांनो चमचा घ्या, एक चमचा घ्या, हे बघा, चमचा घ्या आणि याला खाली वरी करा. खाली बुंदी घ्या, त्यात दही टाका. आणि ना मी पहिल्यांदा केले, पण मला हे पप्पा म्हणले असं करून बघ म्हणे, आई पण म्हणली होती, पण मला काय तेव्हा इंटरेस्ट आला नाही. पण आता मी कालच म्हणले होते मला, तर आता केलं मी. तर तुम्ही जर असाल खारी बुंदी घरी असाल तर दिवाळीचं वगैरे काय असेल त्याच्यामध्ये दही टाकून खा, एकदम बेस्ट लागते. आणि ना ठसका लागला. आणि मित्रांनो जरा दमान खा, ठसकाले भयानक आहे. आणि मी आता माझे व्हिडिओ ना मी काय केलं, फेसबुकवर टाकले होते ना, तर माझे व्हिडिओ ना फेसबुकवर टाकले होते मी. तर खूप जणांनी बघले, माझे ओळखीचे जे होते ना त्यांनी बघले, सगळे बघले. त्यांना जरा वेगळंच वाटलं, तरी पण काही नाही, चालते. त्यांचं प्रेम मला पाहिजे, तर असंच प्रेम ठेवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि एक सांगायचं तुम्हाला, जे माझे मित्र होते ना कॉलेज शाळेपासूनचे, आतापासून जे होते सोबत होते, आणि शाळेत जे होते ना, तर काय झालं माहिती ना, एका दिवशी मला मित्र आहे शाळेमध्ये, आम्ही ना असे कांड केलो आम्ही. एक तर आम्ही त्या कांडमध्ये नव्हतो बी, तरी आमचं नाव आलं. माझ्यासोबत आता मी त्या मित्रांचं नाव घेणार नाही, कारण ते व्यस्त आहेत आपल्या कामात, त्याच्यामुळं त्यांना मी परेशान करणार नाही. मग तरी पण आम्ही 3 जण होतो, मी एक होतो आणि 2 माझे मित्र होते. तर काय झालं माहिती आहे का, तर आता नॉर्मली माहिती आहे पोरीचं मॅटर कसं असते ते, तसं मॅटर झालं होतं. तर आमचं विनाकारण नाव घेतलं होतं, विनाकारण, की बाबा हे असं करायले, हे बघायले, हे बोलायले, विनाकारण, आणि करणारं दुसरंच, आमचं नाव घेतलं. तर त्या बिचाराला मारलं यार सरनं, लय मारलं. तर आता मी त्याचा मित्र होता ना, तर जाऊ दे म्हणून मग आता मी बी असतो, तर काय म्हणू, आता मित्र होता म्हणला ना, म्हणून आम्ही जरासं त्याची साईड घेतलं. सर नाही म्हणले असं तसं, मग सर म्हणले, भीती वाटली की हे तुम्ही करायला चुकीचं आहे, असं तसं म्हणलात होते. पण काय नाही, ते होतं, ते लहानपणीचे दिवस होते. आता जवानी फुटत राहते ना, त्याच्यामुळं अवघड होते. तरी काय नाही, आम्ही सांभाळून घेतलो, झालं मग सॉल्व झालं. आणि माझ्या सोबत होते मित्रांनो,
ते मला वाटतं ना सगळं टेम्पररी आहे. सगळं काहीच परमनंट नाही, काहीच नाही. म्हणजे बघा ना तुम्ही, आता तुम्ही तुम्ही लहानपणी शाळेत गेला असाल. आता आमची शाळा जिल्हा परिषद होती, तर आम्हाला ना 7वी 8वीपर्यंत शाळा होती. ती 8वीपर्यंत शाळा होती. तुम्हाला मी दाखवतो ते व्हिडिओचा मी फोटो की व्हिडिओ आहे, मग शाळेचा फोटो आहे. म्हणजे तुम्हाला दाखवते शाळा कुठली ती शाळा होती. शाळामध्ये ना 8वीपर्यंत माझ्यासोबत ना 2 मित्र खास होते. 2 मित्र लय खास होते. तिच्या घरी जाऊन आम्ही मस्त, तिच्या आई ते सगळे असे लेकरासारखं समजत होते. जेवण करावं तिच्या घरी जाऊन. त्याचं नाव, एकाचं नाव सदा होतं आणि एकाचं नाव विशाल होतं. सदा आणि विशाल लहानपणीची दोस्त होती माझी. मग नंतर शाळा संपली. मग आम्ही शाळा आता 8वीपर्यंत शाळा होती ना, मग त्याच्यामुळं जास्त आम्ही तिथं गेलो. मग झालं नाही आमच्यासोबत. मग तिथून मग आम्ही हे झालं, पसरले मग सगळे. मग नंतर ते वेगळे गेलं. मग मी इकडे झालो. मग मी इकडे दुसऱ्या शाळेत आलो. मग त्याच्यामुळे मग आमची दोस्ती तिथपर्यंतच होती. मग झालं. मग त्याच्यानंतर मग आमचा काही कॉन्टॅक्ट राहिला नाही, काहीच नाही. मग कधी भेटलं तर बोलत होतो, मग कधी नाहीत. मग ते एक टेम्पररी सारखं झालं, म्हणजे परमनंट काय नव्हतं. आणि ज्या शाळेत आलो मी नंतर, मग 8वीपासून नंतर 10वी 12वी केली. ज्या शाळेत आलो, सॉरी 12वी नाही 10वी केली. मग 10वीला मग आम्ही तिथं, मग माझ्यासोबत अजून एक ऋषिकेश नावाचा मुलगा होता. मग ते पण आता ते बिचारा घरच्यांच्या, म्हणजे ते एकच होता चांगला दोस्त होता. अजून होते खूप काही, पण जे जीवाभावाचं होता, जे माझ्यासोबत होतं, ते ऋषिकेश म्हणून होता. एक आकाश नावाचा होता, जे की आता बी आहे सोबत, पण त्याचं लग्न झालं आता. त्याच्यामुळं त्याला काहीतरी हे होत नाही, म्हणजे डिस्टर्ब करत नाही मी त्याला आता. मग ते काय, ते बिचारा आता घरच्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जबाबदारी आली त्याच्यावर, मग त्यानं दुकान टाकलं स्वतःच. मग त्याचा व्यस्त आहे. मग ते मी टेम्पररीच होतो सोबत, जास्त कोणी नव्हतं ना, शेवटपर्यंत कोणीच नव्हतं सोबत. आता पण मी एकटाच आहे आता. आणि कॉलेजला गेलो ना, मग कॉलेजला गेलो आम्ही. तर त्याच्यानंतर तिथं गेल्यावर मग शंतनू एक होता. आणि शंतनू म्हणजे शंतनू आणि हिमालय नावाचा मुलगा होता. शंतनू हिमालय नावाचे 2 मुलं होते, ते तिथं होते. मग ते बी टेम्पररीच होते सोबत. मग नंतर कॉलेज संपलं, मग सगळे पसरले इकडे तिकडं, सगळे वेळ झाले. मग आता मग कधी मध्ये भेटलं तर बोलत होतो, कधी भेटत होते, मग आठवणी काढे बोललं. पण आमचं सगळं टेम्पररीच होतं मित्रांनो. आणि हे सगळं जग टेम्पररीच आहे. तुमच्या परमनंट काहीच नाही. परमनंट एकच आहे की आपलं खुशी जे काय, आपलं दुःख जे आहे ना, ते आपलं सगळं फिक्स आहे. कधी ना कधी सुख बी येते, कधी दुःख बी येते, हे फिक्स आहे. कधीतरी तुम्हाला ते झेलावंच लागते. पण जे काही व्यक्ती असतात, जे काही प्रसंग असतात, ते फक्त टेम्पररी आहेत. त्याला आपल्याला लाईफमध्ये जास्त इन्व्हॉल्व करू नका. कधी दुःख होते, खूप जास्त दुःख होते. त्याच्यामुळे ना तुम्ही कधी पण ना एकटं राहायचे का, कधी पण. आणि बाय चान्स माझे व्हिडिओ तुम्ही बघले असाल, तर मी सांगितलं असेल की तुम्हाला की कोणतरी पाहिजे, असं पाहिजे, एकच पाहिजे, लास्टपर्यंत पाहिजे, जे काही जीवाभावाचं असावं. तुम्ही व्हिडिओ बघला असाल ना, तर ते माझं मत आहे की असं राहायला पाहिजे. पण बायचान्स नसेल तर म्हणाल तुम्ही एकटंच राहा. कारण ती एकाची जर सवय पडली, मग एक तर त्याच्यामुळं काय करता येणार नाही आपल्याला. आणि आपल्याला ते असं वेगळ्या माइंडमध्ये घेऊन जाते. त्याच्यामुळे जाऊ द्या, हे जग फक्त टेम्पररी आहे. आणि जास्त इम्पॉर्टन्स देऊ नका कोणाला. आपल्यामध्ये खुश राहा. आणि बोलायला कोण आहे माहिती का, तुम्ही या. कॅमेरा आहे आणि मोबाईल आहे. तुम्ही ना बोलत राहा, काही पण बोलत राहा. बोलल्यावर ना एकदम मन हलकं होते. आणि आपली कम्युनिकेशन स्किल वाढते. एक काम करा, तुम्ही ना आपलं दुःख, खुशी
हे सगळं ना असं मनात ठेवा. हां, आता हे मनात ठेवलं मी बोललो ना तुम्हाला. तर पण हे असं बी असते यार. आता बघा ना तुम्ही, सगळं काय मनात ठेवलं ना, पुन्हा दुःख ठेवलं, हां, ते मनातल्या मनात ते आपल्या शरीराला खोकल करते. म्हणजे एकदम असं एकटं पाडून टाकते. त्याच्यामुळे मनात ठेवणं पण ते अवघड आहे. कारण आताचे जे पिढी आहे, जनरेशन आहे, त्यांना मनात ठेवलं की ना, ते एकतर ते सुसाईडचा पाऊल उचलतात, नाहीतर कुठं ते दुसऱ्याच मार्गावर जातात, व्यसनावर जातात, असं होते. म्हणून त्याच्यामुळं काहीच समजत नाही. आता तुम्ही जर सुखामध्ये असाल ना, तर 4 जणांना फोन लावतो, भाऊ असं झालं, भाऊ तसं झालं, आणि आणि असं झालं यार, चला माझ्यासोबत, अरे हे आपण ते हे घेऊ ते घेऊ, सगळे असतात. जेव्हा दुःखाची वेळ आली तेव्हा तुमचं मन असं करतच नाही कोणाला सांगायचं की यार जाऊ दे यार, नको, हे नाही सांगत, अरे यार हे नको ना परिस्थिती, मला पण हे नको ना, कोणालाच नको, मला नाही तर कोणालाच नको. मग एकच म्हणणं आहे, तुम्ही ना जेवढं होईल तेवढं एक तर एकटं लायला शिका. नाहीतर ना, आणि असं पण समजतात आता, जर कोणी जास्त बोलत असेल ना 4 चौकात जास्त, तर लोक त्याला ध्यान देत नाहीत, की त्याला असं येडच काय येड्याचं बोला, काय भांड करते, असं म्हणतात ते. पण तसं नसते मित्रांनो. ते माणूस नाही, त्याच्या मनात ना काही नसते, कधीच काही नसते. बस माझा एक मित्र आहे, असं गल्लीतला आहे, सोबतच आहे. तर रोज नुसते असे हसत राहते, मजे घेते, हसते, मजे घेते, बोलते. पण एवढं की त्याच्या मनात काही नाही, ते बोलून दाखवते. आणि चांगलं पण तेवढंच आहे. चांगलं तर खूप आहे, पण एकतर तिच्या मनात काही नाही. सगळ्यामध्ये चांगला विचार करते. या गोष्टीनं मी त्याला सोडलं नाही, सोबत आहे, काय मासूम माझ्यासोबत. जर त्याची इच्छा असेल तर सोबत राहील, नाही तर नाही. तरी तुम्हाला सांगा ना, टेम्पररी आहे सर, परमनंट काही नाही. म्हणून आपापल्या खुशीमध्ये राहा, जास्त ध्यान देऊ नको ना. चला मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग? जर आय होप तुम्हाला चांगलं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करा, आणि राहा सोबत, सपोर्ट करा, आणि असेच व्हिडिओ करत राहील, तुम्हाला आवडेल. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आता व्हिडिओ थांबवतो, कारण एक काम आहे ते मी करून येतो. कारण ते कामामध्ये मला एक तर कॅमेरामॅन नाही का कोणी सोबत नाही की तिला व्हिडिओ करून दाखवत, तसं नसते. तरी मी प्रयत्न करत, जर ते जर काम जर सोपं असेल आणि दाखवायसारखं असेल तर तुम्हाला दाखवून घ्या. ठीक आहे, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, आई बापाची काळजी घ्या. बाय बाय.